मंडळी, शेफ काजल रेसिपी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सँडविच। त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहे। सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। कांदा, काकडी, उकडलेला बटाटा, टोमॅटो, उकडलेले बीट, सँडविच मसाला, सँडविचची हिरवी चटणी, बटर, चवीनुसार मीठ आणि ब्रेड। आता आपण सँडविच बनवायला घेऊ। सर्वप्रथम आपण ब्रेडला बटर लावून घेऊया। बटर लावून झाल्यावर त्याच्यावर ग्रीन चटणी लावूया। ब्रेडला असे लावून झालेलं आहे। त्याच्यावरती आपण अनियन आणि बाकीचे व्हेजिटेबल्स ठेवूया। सर्वप्रथम त्याच्यावर आपण अनियन ठेवूया। कांदा ठेवल्यावर त्याच्यावर थोडासा सँडविच मसाला आपण टाकूया। थोडेसे मीठ टाकूया। मग त्याच्यावर टोमॅटो ठेवूया। परत त्याच्यावर सँडविच मसाला आणि मीठ टाकूया। मग त्याच्यावर काकडी लावूया। काकडी ठेवल्यावर बटाटा ठेवूया। परत त्याच्यावर थोडा सँडविच मसाला आणि थोडेसेच मीठ टाकूया। मग त्याच्यावर उकडलेला बीट ठेवूया। परत त्याच्यावर सँडविच मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकूया। आता ही ब्रेडची स्लाइस त्याच्यावर ठेवूया। अशा प्रकारे सँडविच करूया। सँडविचच्या भांड्यावर थोडेसे बटर टाकूया। गॅस मीडियम ठेवूया। आपण हे तयार केलेले सँडविच त्याच्यामध्ये ठेवूया आणि हे झाकण बंद करून ठेवूया। सँडविच बंद केल्यावर दोन्ही साईडने मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यावे। ह्या साईडला पण आपण बटर लावून घ्यावे आणि झाकण परत बंद करून दोन्ही साईडने व्यवस्थित टोस्ट करून घ्यावे।
अशा प्रकारे आपले सँडविच दोन्ही साईडनी बघून घ्यावे. दोन्ही साईडनी व्यवस्थित आपले सँडविच भाजलेले आहे. गॅस बंद करावी आणि काढून घेऊया.